बीड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या 870 कोटी रुपयांच्या पीक विम्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्यानं प्रशासनानं संबंधित शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारलाय। शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त बँकेत विम्याची रक्कम भरता येत नव्हती, मात्र तसं घडलंय हे उघड झालंय। या प्रकरणात कृषी महसूल आणि बँक अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातंय असा आरोप शेतकऱ्यांचा आहे। गेल्या 3-4 वर्षापासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणं तर दूरच, उलट त्यांच्यावर प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। बीड जिल्ह्यातील 11 लाख शेतकऱ्यांना 870 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला। ही रक्कम शेतकऱ्यांच्या नावे बँकेत जमा झाली, त्यामुळे शेतकरी खुश होता। यंदा बी बियाणं घेण्यासाठी पैसे मिळतील अशी त्यांना अपेक्षा होती, मात्र प्रशासनानं त्यात फडा घातलाय। आतापर्यंत 50-60 वर्ष विमा भरला, शेतकऱ्याला रुपयाही विमा मिळत नव्हता, तिचे निकष शेतकऱ्यापर्यंत नव्हतं। कृषी तुमच्या निदर्शनास आली ती परत गेली तर हरकत नाही किंवा मिळाली नाहीत, पण गुन्हा दाखल करणं हे एकदम चुकीचं आहे आणि गैर आहे। पीक विमा भरताना हजारो शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक बँकेत प्रीमियरची रक्कम भरली, त्या आधारे शेतकऱ्यांना 870 कोटी रुपये मंजूर झाले। घटनांदूर आणि धर्मपुरी या गावातील डीसीसी बँकेच्या शाखेत 10,500 शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक वेळा पीक विमा भरल्याचं उघड झालं, त्यामुळे बँकेनं विम्याच्या रकमेचं वाटप थांबवलं। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याची चौकशीची मागणी केली आणि त्यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा बँकेच्या 2 शाखांमध्ये 10,500 शेतकरी असे बोगस विमा भरणारे निघाले। जिल्ह्यात जवळपास 5 लाख शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या बँकेत फसून विमा भरलेला आहे आणि जवळपास 200 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे। बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला पीक विम्यापोटी 640 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती, त्यापैकी 512 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले होते। जून महिन्यात खरीप कर्ज वाटप, पीक विमा वाटप तसेच दुष्काळ अनुदान वाटप हे 2-3 कामं ओव्हरलॅप झाल्यामुळे आम्ही 640 कोटीचे जवळपास आम्ही आत्तापर्यंत 512 कोटी वाटप केलेले आहे। आता राहिलेले 111 कोटी हे आमच्याकडे पेंडिंग असून त्या संदर्भात खात्यात वर्ग करून ते वाटपची प्रक्रिया खालच्या स्तरावर शाखे लेवलवर चालू आहे। पीक विमा भरताना तलाठ्याचे प्रमाणपत्र, 7/12/8 कृषी विभागाचा अहवाल, बँकांचं प्रमाणपत्र ही कागदपत्र द्यावी लागतात। असं असताना एकापेक्षा अधिक पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्याला कुणीच कसं अडवलं नाही, हा खरा प्रश्न आहे। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। द्राक्षबाग म्हटलं की खर्च हा ओघानं आलाच, कारण खतं आणि औषधं फवारणीसाठी बराच खर्च करावा लागतो। मात्र सोलापूरमधल्या एका शेतकऱ्यानं चक्क नैसर्गिक पद्धतीनं द्राक्षबाग फुलवली आहे। ते आपल्या बागेत कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत आणि औषधांचा अजिबात वापर करत नाही। दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावच्या धर्मराज बिराजदार यांची ही द्राक्षाची बाग। या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा अथवा औषधांचा वापर इथं केला जात नाही। संपूर्ण नैसर्गिक पद्धतीनं या बागेचं व्यवस्थापन केलं जात आहे। रोगापासून संरक्षण करण्यासाठी या झाडांवर गोमूत्रापासून बनविलेल्या औषधाची फवारणी केली जाते। 8 वर्ष झालं लागण करून दरवर्षी मी जीवामृत प्रति झाडाला 2 लिटर प्रमाणे दर 1 महिन्याला जीवामृत घालत असतो आणि वर स्प्रे पण दर महिन्याला 2 वेळा जीवामृत स्प्रे, गोमूत्राचा स्प्रे, ताकाचा स्प्रे, आणखी आग्नेयास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी स्प्रेवर मी 8 पीक घेत आहे यावर्षी। सुरुवातीला गावातील लोकांनी बिराजदार यांची चेष्टा केली, कारण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं द्राक्षबाग करण्याऐवजी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करायचा निश्चय केला होता। मात्र ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले आणि आज बिराजदार यांना त्यांच्या द्राक्षबागेतून वर्षाकाठी 12 ते 13 लाख रुपयाचं उत्पन्न मिळतंय। त्यांचा हा यशस्वी प्रयोग पाहून गावातील शेतकरी हळूहळू या झिरो बजेट शेतीकडे वळू लागलेत। बाकी जे करायचे भरपूर लोक, पण टिकले त्यांनी एकटेच आमच्या गावामध्ये आणि त्यांनी थोडं करत म्हणजे त्याच्यामध्ये सक्सेस झाले। आता ह्या 2-3 वर्षापासून त्यांनी त्यामध्ये सक्सेस आहेत आणि द्राक्षे, डाळिंब आणि कोरडवाहूची पिकं याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सक्सेस आहेत। रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनी विषारी होतात, त्याचप्रमाणे पिकांमध्येही रसायनांचं प्रमाण वाढत चाललंय। या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा उत्तम पर्याय असून झिरो बजेट शेतीचा अवलंब केल्यास जमीन विषमुक्त होण्यास वेळ लागणार नाही। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। राज्यातल्या कृषी विभागानं 1 सप्टेंबरपासून हमी भावानं मूग खरेदीचा निर्णय घेतलाय। सध्या बाजारात मुगाची आवक सुरू झाली असून आधारभूत किमतींपेक्षा कमी किमतीनं शेतकऱ्यांना मूग विकायची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला असल्यानं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी त्याची माहिती दिली आहे। शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरानं मुगाची व्यापाऱ्यांना विक्री करू नये असं आवाहन पणनमंत्र्यांनी केलं आहे।
सातारा जिल्ह्यामधला माण हा दुष्काळी तालुका. पिण्याच्या पाण्याची भ्रांत असलेल्या सिंधी खुर्द या गावात कदम कुटुंबानं डाळिंबाची बाग फुलवली असून एका एकरात 18,50,000 रुपयांच्या डाळिंबाचं विक्रमी उत्पादन घेतलंय. सातारा जिल्ह्यातल्या सिंधू खुर्द गावच्या माळरानावर ही डाळिंबाची बाग आहे कदम कुटुंबाची. बाळासाहेब आणि माणिकराव या कदम बंधूंनी खडकाळ जमिनीवर मोठ्या कष्टातून ही बाग फुलवली आहे. या बागेत त्यांनी भगव्या जातीच्या डाळिंबांची लागवड केली आहे. रोपांची लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची मशागत करून त्यात शेणखत टाकलं. त्याचबरोबर निंबोळी पावडर आणि पालापाचोळा टाकला. रोपांसाठी 10 बाय 12 फूट अंतरावर 2 बाय 2 खड्डे तयार केले. 60 गुंठ्यात कदम यांनी 600 रोपांची लागवड केली. लागवडीनंतर रोपांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरता 20 वेळा औषधांची फवारणी केली. आज त्यांच्या डाळिंबाच्या झाडाला प्रत्येकी 50 ते 60 फळं लागली असून प्रत्येक फळाचं वजन साधारणतः 200 ते 500 ग्रॅम इतकं आहे. ही बागेची क्वालिटी चांगली असल्यामुळं रोज 4 ते 5 व्यापारी हे कलकत्ता, बँगलोर, केरळ या ठिकाणावर येत होते आणि त्यांच्यामध्ये चुरस निर्माण होऊन त्यांनी काल खरेदी केलेली आहे. कदम यांना 1.5 एकरात 20 टन डाळिंबाचं उत्पादन घेता आलंय. या डाळिंबाला प्रति किलो 95 रुपये इतका भाव मिळालाय. एका एकरात त्यांना 18,50,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं असून 2,50,000 रुपयांचा लागवडीचा खर्च वजा जाता त्यांना 16 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय. साधारण जानेवारीपासून पूर्ण वेळ आमचं कुटुंब दुसरं कुठलंही काम न करता पूर्ण वेळ बागेमध्येच असतं आणि त्या जे काही काम असेल ते आम्ही बहुतांश घरगुती पद्धतीनंच करतो. माण हा दुष्काळी तालुका असून टंचाईच्या काळात कदम यांनी टँकरनं पाणी आणून ही बाग जगवली आहे. योग्य पद्धतीनं फळबागेचं नियोजन केल्यास मोठ्या नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न शेतीतून मिळवता येतं हे त्यांनी दाखवून दिलंय. नोकरीत काय मिळतं? दुसऱ्यांची बोलणी, दुसऱ्यांची कामं. स्वतःचं काम करायला खूप आनंद वाटतो. स्वतःचं काम मनमाने असतं. स्वतःला वाटलं करायचं, स्वतःला वाटलं बसायचं. तसं नोकरीत नसते. नोकरीत टाइम टू टाइम जावं लागते. घड्याळ्याच्या काट्याबरोबर पळावं लागते. कदम कुटुंब शेतात राबत असल्यानं त्यांना मजुरांची गरज भासली नाही आणि त्यांच्या मजुरीच्या खर्चाची बचत झाली. त्यांच्या डाळिंबांची गुणवत्ता चांगली असल्यानं बाजार शोधण्याची गरजच त्यांना भासली नाही. फळबागेचं योग्य पद्धतीनं नियोजन केल्यास त्यातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे कदम कुटुंबियांनी दाखवून दिलंय. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. शेतात शेतकऱ्यांबरोबर राबणारा प्राणी म्हणजे बैल. वर्षभर ही मुखी जित्रावं प्रामाणिकपणे शेतीचं काम करतात. या जित्राबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा. हा सण साजरा करताना शेतकरी बांधवांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे आणि याच विषयी मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत आहेत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अनिल बिडवे. डॉक्टर साहेब, पीक पाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. डॉक्टर साहेब, पोळा म्हटलं की बैलांची खांदे मळणी केली जाते, ती कशा पद्धतीनं करावी आपण काय सांगा? शेतकरी बंधूंनो, खऱ्या अर्थाने पोळा म्हणजे शेतकऱ्यांकडून वर्षभर आपण जे बैलांना आपल्या शेती कामासाठी, विशेषतः शेतीमध्ये नांगरणी असेल, वखरणी असेल, ओढकामाची जी काही कामं असतील शेतीमधली, ही कामं वर्षभर बैल आपल्यासाठी करत असतात आणि त्यांच्या या कामाबद्दल त्यांना कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून दरवर्षी पोळा हा सण आपण साजरा करत असतो. पोळा हा सण पूर्वपरंपरागत पद्धतीने साजरा करताना शेतकऱ्यांकडून बऱ्याच प्रमाणामध्ये काही अशा गोष्टी होतात की ज्यामुळे बैलांना इजासुद्धा होऊ शकतात आणि म्हणून खांदेमळ ज्याला आपण म्हणतो की जी पोळ्याच्या आदल्या दिवशी केली जाते. तर या खांदेमळीच्या निमित्ताने वर्षभर बैलाने जे जू ओढलेलं आहे, नांगरणीचं असेल, वखरणीचं असेल, तर हे जू ओढताना त्याच्या खांद्याला झालेल्या ज्या इजा असतील त्या कुठेतरी भरून निघाव्या आणि त्याला कुठेतरी एक शेक दिल्यासारखी त्याला एक शेक दिल्याचा प्रकार म्हणून आपण हे खांदेमळ करत असतो. यामध्ये तूप आणि हळद याचं मिश्रण हे बैलांच्या खांद्यावरती हे चोळण्याची पद्धत आहे. त्याचप्रमाणे बैलाला जर गरम पाण्याचा शेक या निमित्ताने दिला तर ते बैलाला अधिक त्या निमित्ताने त्याचे सगळे सांधे हे मोकळे होत असतात आणि म्हणून पोळ्याच्या आदल्या दिवशी ही बैलांची खांदीमळ केली जाते. खरं डॉक्टर साहेब, एक आणखी महत्वाची गोष्ट ते म्हणजे स्वच्छतेचं किती महत्व असतं. गोठ्याच्या पोळ्याच्या दिवशी बैलांची शर्यत आयोजित केली जाते. या दोन्ही गोष्टींबद्दल शेतकरी बंधूंना काय मार्गदर्शन कराल? खरं म्हणजे पोळं हा एक निमित्त आहे. पोळ्याच्या निमित्ताने जनावरांचा जो गोठा आहे, खरं म्हणजे गोठ्याची स्वच्छता ही दिवसाआड व्हायला पाहिजेत,
परंतु पोळ्याच्या निमित्ताने जर आपण गोठ्याची स्वच्छता केली तर त्यामधून होणारे जे संसर्ग आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे माशा असतील, डास असतील, मच्छर असतील, यापासून गोचीड असतील, जनावरांना त्यापासून ज्या बाधा होतात तर ह्या होणार नाहीत. गोठा हा या निमित्ताने आपण स्वच्छ करावा. चुन्याचा रंग जर गोठ्याला मारला तर तो निर्जंतुकीकरण एक प्रकारे गोठ्याचं हे होत असतं. त्याच प्रकारे जनावरांना पर्टिक्युलरली पोळ्याच्या निमित्ताने बैलांना शर्यतीमध्ये दौडवण्यासाठी दारू वगैरे पाजण्याचा प्रकार काही भागामध्ये होत असतो. तर हा प्रकार अतिशय घातक आहे. त्यामुळे जनावरांना म्हणजे बैलांना जे आहे हे दारू वगैरे काही पाजू नये. चांगल्या प्रकारचं खाद्य त्यांना आंबवून किंवा आपण बाजरी, ज्वारी याला आपण गुळामध्ये शिजवून ते जर आपण जनावराला खाऊ घातलं, एक चांगल्या प्रकारचा आलाप जर दिला तर खऱ्या अर्थाने पोळा हा चांगल्या प्रकारे त्या बैलाला आपली कृतज्ञता होईल. बैलांच्या ज्या खुरा आहेत या निमित्ताने त्या खुरांचा आपण त्यांना खुरांना एक आकार देण्याचं काम सुद्धा या निमित्ताने करावं. कारण त्यांना आता भविष्यामध्ये येणारी जी शेतीची कामं आहेत ही शेतीची कामं करण्यासाठी आपल्याला त्यांना तयार करायचं आहे. या भावनेतून आपण जनावरांचं खरारा असेल, जनावरांची योग्य प्रकारे स्वच्छता असेल, जनावरांना नाकातून तेल येण्याचा प्रकार कोणी या निमित्ताने करू नका. आणि बैलांना या पोळ्याच्या निमित्ताने आपण येणाऱ्या हंगामासाठी तयार करण्यासाठी म्हणून शास्त्रीय पद्धतीने पोळा साजरा करा. एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती आहे. डॉक्टर साहेब, पोळ्याच्या दिवशी शेतकरी नदीवर बैल धुवायला घेऊन जातात, याबद्दल काय सांगाल? कितपत योग्य आणि काय काळजी घेतली पाहिजे? बैलांची जी स्वच्छता आहे यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आदल्या दिवशी आपण खांदेमळणी करतो. पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना जी धुण्यासाठी जी पद्धत वापरली जाते यामध्ये मुख्यतः बैलांना नदीवरती नेऊन पाण्यामध्ये डुबवलं जातं. यामुळे बैलांच्या नाकातोंडामध्ये पाणी जातं, त्यांना वेगळ्या प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. म्हणून शक्यतो बैलांना गोठ्याच्या बाहेर स्वच्छ ठिकाणी जर आपण आंघोळ घातली, आंघोळ घालताना पाणी जर आपण स्वच्छ वापरलं तर त्यामुळे बैलांना कुठल्याही प्रकारची बाधाही होणार नाही. शेतकरी बंधूंनो, पोळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करतोय. आपण पुन्हा जाऊया डॉक्टरांकडे. डॉक्टर साहेब, बैलाची खांदा मळणी आणि त्यांना धुतल्यानंतर खरारा किती आवश्यक आहे? पोळ्याच्या दिवशी साधारणपणे बैलांना आंघोळ घातल्यानंतर एक खरारा करण्याची पद्धत आहे. खरारा म्हणजे बैलांना आपण एक प्रकारचा कंगवासारखा ब्रश वापरून त्याच्या अंगावरचे जे काही जुने झालेले केस असतील, जे लूज केस असतील ते या निमित्ताने त्याचे निघतात आणि बैलाचं रक्तभिसरण हे चांगल्या प्रकारे होतं. बैलांच्या शिंगांना रंग देण्याची जी पद्धत आहे यामध्ये साधारणतः शेतकरी रासायनिक रंगांचा वापर करतात. याचा विपरीत परिणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होऊ शकतो. जनावरांच्या अंगावर सुद्धा रासायनिक रंगाचे जे ठिपके वापरले जातात ते सुद्धा शेतकऱ्यांनी शक्यतोवर टाळावे. नक्कीच टाळलं पाहिजे. आणि आणखी एक महत्त्वाचं ते म्हणजे पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात, त्याविषयी काय प्रबोधन करा? पोळा हा सण खरं म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असल्यामुळे आपला अट्टहास असा असतो की आपण त्याला पुरणपोळी किंवा आपण घरी तयार केलेला जो नैवेद्य आहे, मोदक वगैरे आहेत, हे बैलांनी खाल्ले पाहिजेत. परंतु खऱ्या अर्थाने बैलांना या अशा प्रकारच्या खाद्यांची सवय नसते. त्यामुळे शक्यतोवर असे खाद्यपदार्थ जनावरांना देण्याचे आपण टाळावे. बैलांना या पोळ्याच्या निमित्ताने आपण आंबवून जर खाऊ घातलं, ज्यामध्ये जे आपण खरं म्हणजे जो बैलाचा नैसर्गिक आहार आहे तो त्याला द्या. पुरणपोळी आणि अशा अनैसर्गिक गोष्टी, रासायनिक रंग टाळा. डॉक्टर साहेब, खूप छान मार्गदर्शन केलं आपण. आपले मनपूर्वक आभार. आपल्या माध्यमातून शेतकरी बंधूंना, गोपालकांना बैलांच्या संदर्भामध्ये पोळ्याच्या निमित्तानं घ्यावयाची काळजी ही आम्हाला सांगण्यासाठीची संधी उपलब्ध झाली आणि विद्यापीठाची भूमिका ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची ठरली. त्याबद्दल G24 तासचे मी मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि शेतकरी बंधूंना, तमाम राज्यामधल्या शेतकऱ्यांना पोळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्यातर्फे. पीक पाणीमध्ये उद्या पुन्हा भेटूयात. नमस्कार. G24 तास रहा एक पाऊल पुढे.